प्रशासनामध्ये तुम्हाला टीमवर्क करावं लागतं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. तुम्हाला वाटत नाही की तुमचं जो वीकनेस आहे तर तो प्रशासनामध्ये टीमवर्कमध्ये कामाच्या आड येऊ शकतो? क्रॉसपॅथीबद्दल नेहमीच विवाद असतो आपल्याकडे. विशेष करून ॲलोपॅथी डॉक्टर्स यांचा फार मोठा रोष आहे. आयुष आणि त्यातल्या त्यात आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याबाबत क्रॉसपॅथी करू नका, अलाउडच करू नका. तुमचं वैयक्तिक मत काय याच्यावर? सॅनिटरी नॅपकिनची एक साठी कुठली योजना आहे जी आपलं केंद्र सरकार राज्य सरकार राबवत आहे, किंवा किशोरवयीन मुलींसाठी अजून कुठल्या योजना आहेत ज्या आता सध्या सुरू आहे? आज आपल्याला डॉक्टर मिळत नाही आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळत नाही आहेत, आयुषसाठी मिळत नाही आहेत, तर तिथे तुम्ही येणं अपेक्षित आहे. गुड इव्हनिंग. बसा. Introduce yourself. So, I have came from Man Taluka, Muswat, which is in Satara district, and I have completed my basic graduation from Pune T.R. Kaveri Mahavidyalaya. I have completed my BAMS. Then I started preparing for civil services. Firstly, I gave UPSC mains for 2 times, and then I shifted towards the UPSC. And this is my second interview attempt. And my hobbies are reading biographies and autobiographies, and I also love to do the treks in Sahyadri mountains. And I have also worked for the adolescent health and hygiene in like Bhave school in Pune, and also in Villa Taluka village in Pune. Your hobbies are reading biography. Yes. So which biography you have read recently? Recently I have read 12th Fail. It is written by Anurag Patil, and it is based on the real story of the respected RPS Manoj Kumar Sharma. अजून कोणत्या बायोग्राफीज तुम्ही वाचल्यात आणि त्या तुम्हाला आवडल्यात? सर, मोस्टली मी स्पोर्ट्स पर्सन्सचा वाचलाय, लाईक मिल्खा सिंग यांची वाचली, रेस ऑफ माय लाईफ. त्याच्यानंतर मेरी कॉम यांचं आत्मचरित्र वाचलं. त्यानंतर बाकीच्या क्षेत्रातलं म्हटलं तर साधनाताई आमटे यांचं संविधान मी आत्ताच रिसेंटली म्हणजे त्या वाचली आहे. त्यानंतर बऱ्याच मीरा बोर्डकर यांचं वाचलंय, माझ्या आयुष्याची कहाणी. बायोग्राफीज वाचण्यामागे एक स्पेसिफिक रिझन आहे का काही, की सहजच? रिझन असंच की मला असं वाटतं की जेव्हा आपण बायोग्राफी वाचतो तेव्हा त्या माणसाने स्वतःच्या लाईफमधला त्याचा पूर्ण एक्सपिरियन्स लिहिलेला असतो. मग त्याने काही चुका केलेल्या असतात किंवा काही ठिकाणी त्याने फाईट केलेलं असतं एक स्पेसिफिक गोष्टींसाठी, तर त्याच्या चुकांमधून आपल्याला शिकायला मिळतं, किंवा त्याच्या ज्या काही रुटीनमधल्या चांगल्या गोष्टी असतील तर त्यासुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करता येतात. एक रोल मॉडेलिंग टाईप मी त्याच्याकडे बघतो. आणि मला असं वाटतं की त्याचा जर मी खूप चांगला यूज करू शकले कॉन्शियसली, तर मी लवकर म्हणजे करिअर ग्रोथ असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्याचा फायदा होतो. तुम्ही सातारा डिस्ट्रिक्टमधून येता, साताऱ्याबद्दल काही सांगा. साताऱ्याचं जर म्हणजे वैशिष्ट्य बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा मला आर्थिक वैशिष्ट्य हे करायला आवडेल, कारण 26% आपला वीज पुरवठा जो आहे तो कोयना डॅममधून होतो. त्याला महाराष्ट्राचं भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं. तर हे साताऱ्याचं मुख्य कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरं मला असं वाटतं की सिक्युरिटी क्षेत्रामध्ये साताऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे साताऱ्यामध्ये अशी गावं आहेत की आपशिंगे गावाचं जर एक्झाम्पल घेतलं, ज्या गावाचा प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती सैन्यामध्ये आहे, जसं सातारा सर्व्हिस स्कूल वगैरे, त्याच्यामुळे ते एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ओव्हरऑल एक बघितलं तर साताऱ्यामधून आपल्याला नेतृत्व म्हणजे माणसांचं नेतृत्व हे खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला लाभलं. त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रापासून आपण ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे त्याच्यापासून सुरुवात करून ते आताचे पॉलिटिकल लीडर्स म्हणजे राईट फ्रॉम आपले रिस्पेक्टेड CM शिंदे सर त्यांच्यापासून ते इतरही क्षेत्रात म्हणजे खाशाबा जाधव असतील जे स्पोर्ट्समध्ये आहेत, ललिता बाबर आहेत आता ॲथलेटिक्समध्ये, असे सगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व खूप चांगलं आहे. आणि अजून वैशिष्ट्य आहे की नैसर्गिक साधन समृद्धीने नटलेलं आहे. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, कास पठार वगैरे, महाबळेश्वर आहे तिथे शेकडो राज्य प्राणी आहेत. ही सगळी वैशिष्ट्य आहे. तुम्ही कुठले खेळ खेळता किंवा पाहता?
सर मी स्कूल लाईफमध्ये खो खो खेळायचे आणि म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही खेळायचो. मग 10वी नंतर ते थोडंसं मागे पडलं आणि आत्ता सध्या मी खेळायचंच नाही पण ट्रेकिंग करते. जर तुम्हाला असं म्हटलं की तुमचे 2 स्ट्रेंथ आणि 2 विकनेसेस सांगा, काय सांगाल तुम्ही? सर स्ट्रेंथ्समध्ये मला असं सांगायला आवडेल की लिडरशिप आणि टीमवर्क हे एक आहे आणि दुसरं आहे की आय एम क्वाईट कंपॅशनेट, म्हणजे कम्युनिटीशी कनेक्ट करणं आणि त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं ही माझी दुसरी स्ट्रेंथ आहे असं सांगेन. आणि विकनेसेस सांगताना एक आहे की आय एम क्वाईट परफेक्शनिस्ट, म्हणजे कुठलं पण काम एकदम मी ठरवल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत मला थोडंसं ते एक अनसर्टनिटी किंवा एक हे असतं मनामध्ये. आणि दुसरं असं सांगेन की म्हणजे आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स, म्हणजे मी कविता वगैरे लिहिण्यासाठी ट्राय करते बट जेवढं त्याला अजून म्हणजे व्हायला पाहिजे त्या अप टू द मार्क, तर त्यात कुठेतरी किंवा गाणी म्हणणं किंवा डान्स या गोष्टी मुलींना बऱ्याचदा खूप सहज जमतात. तर मला असं वाटतं की ते माझं खरंच लॅकिंग आहे, म्हणजे त्याच्यावरती काम पण करतं. तुम्ही म्हणालात की तुम्ही एखादी गोष्ट जोपर्यंत तुमच्या मनासारखी होत नाही तोपर्यंत करत राहता. प्रशासनामध्ये तुम्हाला टीमवर्क करावं लागतं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं. तुम्हाला वाटत नाही की तुमचं जो वीकनेस आहे, तर तो प्रशासनामध्ये टीमवर्कमध्ये कामाच्या आड येऊ शकतो? सर मला असं वाटतं की म्हणजे ते जे मी सांगते की परफेक्शन असतं त्यामध्ये एक स्वतःची एक इफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी काही स्टँडर्ड्स असतात. तर हे मी म्हणजे माझं जे काही काम असेल किंवा एज्युकेशन असेल तर त्या बाबतीत मी स्वतःचे स्टँडर्ड्स ठरवले होते. पण लाईक जेव्हा आपण एका कम्युनिटीसोबत काम करत असतो किंवा आता सपोज इंटर्नशिपमध्ये मी दवाखान्यात काम करते, तर त्या ठिकाणी मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा म्हणजे एक्सपिरियन्स आहे. किंवा मी इव्हन वेल्हा तालुक्यामध्ये काम करत होते किंवा भावे हायस्कूल जे आहे तिथे मुलींसाठी काम करत होते. तिथे पण आमचं टीमवर्क होतं. तर तिथे लाईक आपले काही स्टँडर्ड्स असतात आणि त्या कामाच्या नीड्सनुसार काही स्टँडर्ड्स असतात. मला असं वाटतं की ही क्वालिटी मला कुठेतरी म्हणजे युजफुल पण आहे की एक इन्स्पिरेशन देण्यासाठी की लाईक आपल्याला एक स्टँडर्ड अचीव करायचं आहे किंवा आपण मला असं वाटतं की त्यातून एक हे येते की आपण पूर्ण आपल्या कॅपॅबिलिटीज वापरण्याचा ट्राय करतो. आणि बऱ्याचदा प्रशासनात असं जाणवतं की रिसोर्स डेफिसिट हा कायम असतो, म्हणजे कधीच असं नसतं की आपल्याला हवे तेवढे रिसोर्सेस मिळणार. तर जर आपल्याकडे डाय हार्ट ॲटिट्यूड नसेल तर आपण कुठेतरी गिव्ह अप करू शकतो. तर मला असं वाटतं की ही क्वालिटी मला म्हणजे यूज होईल इन अ वे की जरी रिसोर्सेस नसतील तर मी त्यात काहीतरी इनोव्हेशन करायचा ट्राय करेल किंवा काहीतरी रिसोर्सेस दुसऱ्या वेजने मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि ते काम कसंही करून कम्प्लीट करेल. ओके. तुम्ही मुंबईमध्ये राहता सर आता सध्या 2 वर्षापासून मी म्हणजे लग्नानंतर मुंबईमध्ये. आणि तुम्ही पुण्यामध्ये सध्या इंटरव्ह्यूसाठी म्हणूनच आलात की पुण्यामध्ये पण राहिलेले आहात? सर ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते पुण्याच्या टिळक अकॅडमीमध्ये झालं, त्यामुळे मी ग्रॅज्युएशनच्या काळात पुण्यात होती. मग पुणे आणि मुंबई याचा एक तौलनिक अभ्यास सांगा, म्हणजे काय फरक आणि काय सिमिलॅरिटीज आहेत पुणे आणि मुंबईमध्ये? सिमिलॅरिटीज पहिल्यांदा सांगतो सर, म्हणजे दोन्ही पण मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत आणि त्याचं एक कॉस्मोपॉलिटन कल्चर असतं की लाईक ॲक्सेप्टन्स एक लिबरल गोष्टी त्या दोन्ही सिटीजमध्ये आपल्याला जाणवतं. सगळ्या प्रकारचे लोक म्हणजे सगळीकडून येणारे मायग्रंट्स आणि कल्चरचा एक म्हणजे जो एकत्र आलेला असतं ते एक आहे. आणि दुसरं आहे की म्हणजे सांस्कृतिक महत्त्व सांगायला दोन्हीचं एक तेवढंच म्हणजे कम्पेअर केलं तर की कुठलं चांगलं कुठलं हे असं कम्पेअर नाही करता येणार. फॉर एक्झाम्पल आता गणपती म्हटलं तर पुण्यातला गणपती पण एक स्पेसिफिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, मुंबईतला पण गणपती एक वेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आणि बाकी पण म्हणजे हेरिटेज साईट्स असो ह्या गोष्टी. तर कल्चर वाईज आणि लाईक इंटरमिंगलिंग ऑफ पीपल अँड कल्चर्स या दोन्ही गोष्टी मी एक सिमिलर म्हणू शकतो. आणि म्हणजे लिमिटेशन्स म्हणताना मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा जर मला मुंबई आणि पुणे प्रवास करताना एक ट्रॅफिक आणि हा इश्यू तर खूप जाणवतो. म्हणजे मुंबईत एक एज असते बिकॉज ऑफ लोकल्स आणि आता अजून मेट्रोमुळे त्याच्यात भर पडते की ते एक कनेक्टिव्हिटी इश्यूज खूप कमी होऊन जातो. ते पुण्याला आल्यानंतर प्रॉपर जाणवतं की ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला म्हणजे डिस्टन्स खूप कमी असतं पण एक तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. तो हा म्हणजे खूप एक मेजर इश्यू आहे. आणि लिमिटेशन्समध्ये दुसरं असं सांगू शकतो की एक हे जाणवतं की म्हणजे रिजनल डिस्पॅरिटी खूप आहे.
दोन्हीमध्ये. म्हणजे पुण्याच्या केसमध्ये असं आहे की एक सिटी आणि लाईक आउटस्कर्ट्सचे जे आहेत म्हणजे लाईक डेव्हलपिंग विलेजेस जे आता नगर परिषदा म्हणजे मग सिटीमध्ये मर्ज होती, तर त्यांच्यामध्ये डिस्पॅरिटी खूप जाणवते. म्हणजे मी वेल्हा तालुक्यात ट्रेकिंगसाठी पण बऱ्याच जातो, सिंहगड अशा परिसरात फिरत असते आणि मी वेल्ह्यामध्ये एक 4-5 दिवस काम पण करत होते. ते प्रॉपर जाणवतं की म्हणजे फक्त 80-90 किलोमीटरवर आपण आहोत, पण जो खूप फरक पडतो लाईक म्हणजे लोकांच्या मानसिकतेमध्ये पासून ते इकॉनॉमिक गोष्टी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, शिक्षणाची पातळी, आरोग्याची पातळी, सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तर ते एक जाणवतं. आणि मुंबईमध्ये मला सिमिलर गोष्टी जाणवल्या की जेव्हा आपण म्हणजे तिथे थोडंसं वेगळं आहे की म्हणजे मेन सिटी, अर्बन सिटी आणि लाईक वर्क स्टेशन्स आणि रेसिडेन्शियल म्हणजे वर्किंगसाठी लोक दररोज रेसिडेन्शियल एरियामधून वर्किंग एरियामध्ये रोज ते अपडाऊन करत असतात. तर मग त्या ह्याच्यामध्ये पण तो डिफरन्स जाणवतो की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जिथे वर्किंग लाईक सेंटर्स किंवा कमर्शियल सेंटर्स खूप जास्त आहेत, तर तिथे ते खूप म्हणजे हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि अशा गोष्टी, महागाई. आणि त्याचं पण जर रेसिडेन्शियल म्हणजे आउटस्कर्ट्सला गेलो सांबरनाथ असेल किंवा टिटवाळा असेल, त्या भागात खूप पॉप्युलेशन रेसिडिंग झोन्स आहेत, तर तिथे तुम्हाला ते चीपर रेट्स आणि मग अगेन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंसं कमी, हा डिफरन्स खूप जाणवतो. सर येस. तुमचं शिक्षण कशामध्ये झालं? सर माझं आयुर्वेदामध्ये शिक्षण झालं, BMS डिग्री. कधी पूर्ण झाली? सर 2017ला म्हणजे इंटर्नशिप केली. अच्छा. 17 नंतर तुम्ही काय केलं पुढे? सर 17 नंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तुम्ही एक BMS आहात, डॉक्टर आहात, तर डेफिनेटली तुमची गरज जी आहे ती जास्त वैद्यक क्षेत्रामध्ये आहे ना की प्रशासनामध्ये. तरी पण तुम्ही प्रशासनात येऊ इच्छित आहात, काय विशेष कारण त्या पाठीमागे? सर ॲक्च्युली म्हणजे मी जेव्हा वेल्हा भागामध्ये काम करत होते किंवा किशोरी मुलींसाठी काम करत होते, तेव्हा एक जाणवलं की म्हणजे प्रशासनाच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत आणि जर त्या खरंच त्या लेवलला इम्प्लिमेंट झाल्या ना, तर म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम्स कुठेच नसतीलच. म्हणजे कुपोषणाच्या ह्याच्यावरती बऱ्यापैकी तुम्ही काम करत होती किंवा डेटा कलेक्ट करत होती, तर आपल्याकडे खूप स्कीम्स आहेत. म्हणजे ICDS असेल, सबला योजना असेल, त्याच्यानंतर MDMच्या माध्यमातून आपण खाद्य म्हणजे जेवण देत असतो मुलींना. त्या जर गोष्टी व्यवस्थित इम्प्लिमेंट झाल्या तर कुपोषणाची समस्याच नसेल. हे एक आहे की म्हणजे प्रिव्हेन्शन हे खूप गरजेचं आहे हेल्थमध्ये काम करण्यासाठी आणि ते कुठे ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला जास्त होत असतं. आणि म्हणजे हेच दुसरं एक्झाम्पल घेतलं सपोज आता डिसेंट्री आहे आपल्याकडे, चाइल्ड मॉर्टॅलिटीमध्ये डिसेंट्री हे वन ऑफ द हायेस्ट रिझन आहे. म्हणजे जर आपण म्हणजे रुरल लेवलला बघितलं किंवा रिमोट एरियाजमध्ये बघितलं तर ते पाण्याचे साठे जे आहेत ते खूप प्रदूषित असतात. तर हा ॲडमिनिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये येतं की पाण्याचे साठे व्यवस्थित आहेत का त्याची तपासणी करणं, पावसाळ्याच्या अगोदर ती काळजी घेणं किंवा क्लोरिनेशन या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरमध्ये काम करणं. प्रिव्हेन्शन जे आहे ते कुठल्याही इतर विद्याशाखेमधला सुद्धा विद्यार्थी करू शकतो, पण जे क्युअर किंवा त्यानंतरचे काही जे क्युरेटिव्ह नेचरचे जे काही कामं आहेत तर ते फक्त तुम्हीच करू शकता. त्यामुळे काय आहे की आशा जी आहे गावामध्ये काम करणारी, तर त्याच्यासाठी BMS किंवा MBBSची आपण डिग्री अनिवार्य नाही केली, ती प्रिव्हेंटिव्ह आहे, त्या पद्धतीने करू शकता. पण जर आज आपण भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचं जे प्रमाण आहे त्याचा विचार केला तर तुम्ही मेडिकल सर्व्हिसमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये यायचं, मेडिकल सर्व्हिसमध्ये या. आज आपल्याला डॉक्टर मिळत नाही आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळत नाही आहेत, आयुषसाठी मिळत नाही आहेत, मग तिथे तुम्ही येणं अपेक्षित आहे. तुम्ही जनरल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काही येण्याची फार आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं, कारण डॉक्टर्स आर व्हेरी व्हॅल्युएबल रिसोर्स फॉर एनी कंट्री, एनी नेशन. आणि त्या पद्धतीने तुम्ही काम केलं तर ते अधिक फायद्याचं ठरेल. तुम्हाला असं वाटत नाही का? सर म्हणजे मला असं वाटतं की आता म्हणजे कोविड पॅन्डेमिकचंच आपण एक एक्झाम्पल घेऊया. डॉक्टर रिसोर्स म्हणून खरंच व्हॅल्युएबल आहे, पण जेव्हा आपण बघितलं की कोविड काळामध्ये जे डॉक्टर होते आणि ते प्रशासक होते तर त्यांनी ती परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. म्हणजे नंदुरबारमधलं एक्झाम्पल घेतलं तर डॉक्टर राजेंद्र भारत तिथे आयस होते आणि म्हणजे नंदुरबार कम्पेअर केलं तर खूप रिमोट एरिया आहे, ट्रॅव्हल पॉप्युलेशन खूप जास्त आहे की जिथे मेडिकल निग्लिजन्स आणि अवेअरनेस या गोष्टी खूप कमी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट तिथे प्रचंड होतं जेव्हा सर तिथे पोस्टेड होते तेव्हा.
तर तिथे सरांनी एक म्हणजे काळाची गरज किंवा परिस्थितीची गरज ओळखून ऑक्सिजन प्लांट वगैरे उभारले आणि एक वॅक्सिन हेजिटन्सी असताना वॅक्सिन्स देणं लोकांपर्यंत कसं पोचतं. मला असं वाटतं की म्हणजे डॉक्टर त्या ठिकाणी खूप चांगलं काम करू शकतो. आणि म्हणजे जर आपण ह्याचंच म्हणत असू की रिसोर्स आणि या गोष्टी, तर आता सध्या डॉक्टर गव्हर्नमेंटमध्ये प्रॅक्टिस का करत नाही, तर त्याचे वेगळे काही प्रोफेशनल लिमिटेशन्स आहेत किंवा वेगळी त्याची कारणं आहेत. जसं की म्हणजे त्यांचे इश्यूज काय आहेत सध्या बघायचं तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती केली जाते. म्हणजे BMS बद्दल स्पेसिफिक बोलायचं झालं तर सो एक त्यांना ज्या अपॉर्च्युनिटीज मिळतात तर त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जास्त अपॉर्च्युनिटी मिळतात म्हणून मग ते गव्हर्नमेंटमध्ये येत नसते. हे एक दुसरं रिझन आहे की ते त्यांचे स्पेसिफिक इश्यूज आपण हे करायला पाहिजे. आपल्याकडे रिसोर्सेस खूप आहेत. म्हणजे जर आयुषचा आपण डेटा बघितला म्हणजे WHO स्टँडर्ड 1:1000 असायला पाहिजे आणि आपण फक्त MBBS डॉक्टर्स कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो रेशो 1:1500 येतो, म्हणजे 1500 डॉक्टर्स. म्हणजे जर तेच आपण आयुषचे डॉक्टर्स त्याच्यात ॲड केले तर आपला रेशो 1:800 येतो. म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस खूप आहेत पण ते आपण युटिलाइज करू शकत नाही किंवा त्यांना आपण अप्रोच करू शकत नाही. तर मला असं वाटतं की त्याच्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे नांदेडची आता रिसेंटली केस झाली तर त्या पण ठिकाणी प्रॉब्लेम हा नव्हता की डॉक्टर्स नाही आहेत, ते एक स्पेसिफिक गोष्ट होती की आपल्याकडे स्पेशलिस्ट डॉक्टर्स नाही आहेत. स्पेशलिस्ट डॉक्टर्स म्हणजे काय, जे सपोज आता पेडियाट्रिक वॉर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेडियाट्रिशियन पाहिजे आणि गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत की तिथे एक पेडियाट्रिशियन असायला पाहिजे. पण बिकॉज ऑफ रिसोर्स डेफिशिट म्हणजे गव्हर्नमेंट मुद्दाम नाही करते पण त्यांचे लिमिटेशन्स आहेत की तिथे आपण अपॉइंट परमनंट ऑफिसर करत नाही, त्याच्याऐवजी आपण ऑन व्हिजिटिंग ऑफिसर्स करतो. त्यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा ते तिथे पेडियाट्रिशियन्स अवेलेबल होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे बाकीचे कर्मचारी आहेत म्हणजे परिचारिका असतील किंवा बाकी सपोर्टिंग स्टाफ असेल तर त्याचे पण कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. त्यांच्या भरती प्रोसेसमध्ये बरेच अडचणी आहेत. तर मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींवर आपण काम करणं गरजेचं आहे. किंवा सप्लाय साईड जे असेल मेडिसिन्स, क्वालिटी मेडिसिन्सचे पुरवठा म्हणून आणि त्यामध्ये जे काही आपले इश्यूज आहेत एक करप्शन म्हणून किंवा क्वालिटी मेडिसिन्स अवेलेबल नसणे, स्टोरेजमध्ये काही गोष्टी असतात की ज्यामुळे मेडिसिन्सची क्वालिटी खराब असते. ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला एकत्र काम करावं लागेल सर, तेव्हा आपण कुठेतरी जाऊन हे करू शकतो. अच्छा, सो तुम्ही जेव्हा आयुर्वेदिकचा अभ्यास करत होता कुठले कुठले विषय होते तुम्हाला? सर पहिल्या वर्षी तर आम्हाला म्हणजे अष्टांग हृदय हे एक बेसिक ग्रंथ असतो आयुर्वेदातला तो. त्याच्यानंतर आम्हाला आयुर्वेदाचा इतिहास हा एक सब्जेक्ट होता. त्यानंतर पदार्थ विज्ञान आणि संस्कृत हे 2 सब्जेक्ट्स असतात. हे कशासाठी तर आयुर्वेदाचे जे सगळे टेक्स्ट आहेत ते संस्कृतमध्ये, तर ते एक कॉम्पिटन्सी डेव्हलप व्हावी आणि आपल्याला कळावं टेक्स्टमध्ये काय, तर ह्या गोष्टींसाठी. आणि पदार्थ विज्ञान हा जो आहे तो प्रिन्सिपल समजण्यासाठी ते 2 सब्जेक्ट्स होते. आणि त्यानंतर 2 सब्जेक्ट्स होते की एक ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी जे मॉडर्न सायन्सचे सब्जेक्ट्स आहेत तर ते होते आम्हाला पहिल्या वर्षाला. त्याच्यानंतर सेकंड इयरला म्हणजे क्लिनिकल गोष्टी सुरू होतात. त्यामध्ये म्हणजे द्रव्यगुण विज्ञान असेल त्यामध्ये होतं की लाईक पूर्ण फार्माकोलॉजी समजू शकतो आपण मॉडर्ननुसार ते होतं. म्हणजे ड्रग्स कुठले ड्रग्स कुठल्या कंडिशनमध्ये काय द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सारखा विषय होता, फॉरेन्सिक मेडिसिन. त्यानंतर एक क्लिनिकल फार्माकोलॉजी म्हणून सब्जेक्ट होता. त्यानंतर अजून एक आयुर्वेदामध्ये रसशास्त्र आणि वैद्यकीय कल्पना असं असतो की त्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स कसे बनवायचे. म्हणजे आता एखादं औषध असेल 32 फळामधून तर ते कसं बनवायचं त्याची सगळी प्रोसिजर आणि असं सगळे औषधं त्यात कवर केले असतं. तो एक सब्जेक्ट होता. असे 6 सब्जेक्ट्स सेकंड इयरला आणि मग थर्ड इयरला परत 6 सब्जेक्ट्स. मग त्यामध्ये म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिकलवाले सगळे म्हणजे लाईक ENT असेल, ऑफ्थॅल्म असेल, त्यानंतर गायनॅक, ऑब्स्टेटिक्स आणि सर्जरी असे सब्जेक्ट्स. क्रॉसपॅथीबद्दल नेहमीच विवाद असतो आपल्याकडे, विशेष करून ॲलोपॅथी डॉक्टर्स यांचा फार मोठा रोष आहे. आयुष आणि त्यातल्या त्यात आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याबाबत की क्रॉसपॅथी करू नका, अलाउडच करू नका. तुमचं वैयक्तिक मत काय याच्यावर? सर मला असं वाटतं की आपण म्हणजे महाराष्ट्राची केस जर कन्सिडर केली तर आपल्याकडे जो रिमोट एरिया आहे तर तिथे डॉक्टर्स पोहोचतच नाहीत. आणि म्हणजे सुप्रीम कोर्टाने याच्यासाठी गाईडलाईन्स दिलेल्या स्पेसिफिक की जर ते स्टेट अलाउड करत असेल, स्पेसिफिक स्टेटमध्ये जर अलाउड करत असतील तर आयुषपॅथीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना मॉडर्न प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी द्यावी. आणि त्याच्यानुसार आपल्या महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आहे आणि त्यानुसार मग लिगली आपण प्रॅक्टिस करू. अशा कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्यामुळे आपल्याला ही परवानगी द्यावी लागली?
सर कंडिशन हीच आहे की आपल्याकडे रिसोर्स डेफिसिट आहे. म्हणजे MBBS डॉक्टर्स आहेत किंवा मॉडर्न प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत, तर ते मोस्टली रिमोट एरियाजमध्ये जाण्यासाठी किंवा रुरल एरियाजमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तयार नसतात. म्हणजे आजही आपण म्हणतो, म्हणजे IMA अपोजिशन करताना जेव्हा त्यांचं मत असतं की म्हणजे प्रॅक्टिस करू नये किंवा तुम्ही अनक्वालिफाईड आहात, बऱ्याच ही कंडिशन नाही. कारण सिलेबसमध्ये पूर्ण मॉडर्न मेडिसिनचा पण सिलेबस असतो प्लस आयुर्वेदिक सिलेबस असतो, त्यामुळे वी आर वेल क्वालिफाईड मेडिसिन. आणि दुसरी गोष्ट की प्रॅक्टिसचा जो कन्सर्न आहे तर इंटर्नशिप्स आम्ही रुरल एरियाजमध्ये पण करतो, मॉडर्न हॉस्पिटल्समध्ये पण आम्हाला अटॅचमेंट्स असतात, तर तो म्हणजे एक्सपिरियन्सचा पण मुद्दा आहे. ती गोष्टही आहे. आणि लिगली वी आर परमिटेड. आणि जिथे कोणी जात नाही आहे तिथे जर सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो, जर आपण तिथे जाऊ शकलो नाही तर ते लोक क्वॅक्स आणि भोंदू डॉक्टर यांच्या जर ह्याच्यात पडले तर किती मोठं नुकसान होईल. सो हा एक रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन आपल्याला शासनाने करून दिली. सो मला असं वाटतं की काळाची गरज म्हणून करणं गरजेचं आहे. अदरवाईज ओरिजिनल पॅथीजचा म्हणजे हे होणं हे कधीही म्हणजे चांगलंच असं. लोकांचा विश्वास मात्र फार कमी असतो आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी किंवा यासारख्या पॅथीवरती. तर तो विश्वास वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? कारण दोन डोकं दिसतात बघा. एका बाजूला आयुर्वेदा म्हणल्यानंतर लोक झाडपाला म्हणून त्या ठिकाणी हिनवणी करतात, आणि दुसरीकडे मात्र अगदी कोलगेटमध्ये सुद्धा ते लवंग आणि दालचिनी आहे म्हणून ते जाहिरात करतात. अशा दोन टोकामध्ये आपल्याला एक शास्त्रोक्त स्वरूपात या पॅथेजना जर इस्टॅब्लिश करायचं असेल तर काय करता येऊ शकेल? सर मला असं वाटतं की आपण म्हणजे एज्युकेशन सेक्टरपासूनच काम करायला पाहिजे. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जर मी बघितलं तर आयुर्वेद प्युअर फॉर्ममध्ये शिकणारे आम्ही फक्त 10-15 जण होतो, आणि त्याच्यासाठी वैयक्तिक लेवलला एफर्ट्स घेतात. कॉलेजमध्ये आयुर्वेदाचा ओरिजिनल भाग खूप कमी शिकवला जातो, किंवा इव्हन म्हणजे आमचं जे हॉस्पिटल होतं त्यामध्ये प्रॅक्टिस करताना पण मॉडर्न मेडिसिन जास्त प्रॅक्टिस केलं जातं. सो ओरिजिनल आयुर्वेद शिकायला मिळत नाही. आणि दुसरं हे की शिकायला का मिळत नाही तर जे वैद्य म्हणजे त्यांची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश केलेले असतात तिथे कुठेतरी कॉन्झर्वेटिव्ह माइंडसेट म्हणजे स्वतःचं लाईक कॉम्पिटेटिव्ह इंटरेस्ट त्यांच्याकडे असतं, आणि ते शिकवण्यासाठी किंवा स्प्रेड करण्यासाठी नॉलेज तेवढं उत्सुक नसतं. तर हा एक भाग आहे की म्हणजे जर आम्ही शिकलो नाही आयुर्वेद प्युअर गव्हर्नमेंटमध्ये तर तो कसा स्प्रेड होणार. आणि दुसरी गोष्ट ही की ओव्हरऑल अवेअरनेस आपल्याकडे खूप कमी, म्हणजे खूप सारा मिथ्स स्प्रेड झालं, जसं की आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात किंवा आयुर्वेदिक औषधांना खूप वेळ लागतो, फक्त कोविडसाठीच आयुर्वेदाकडे जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला तेव्हा फायदा होईल तेव्हाच ती गोष्ट हे होत असते. आणि हेल्थ सेक्टर ही एक अशी म्हणजे सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये माउथ पब्लिसिटी खूप मोठा रोल प्ले करते. सो हे एक आहे की एज्युकेशन कंटिन्युअस पब्लिकचं पण होत राहणं गरजेचं आहे, आणि दुसऱ्या बाजूने त्याला सपोर्टिव्ह काम पण होत राहणं गरजेचं आहे. तेव्हा मग ते व्हॅलिडेशन मिळत जाईल आणि ॲक्सेप्टन्स वाढेल. आणि तिसरी गोष्ट की म्हणजे आपल्याकडे आता बघितलं की फॉरेन कंट्रीजमध्ये त्याचा अवेअरनेस खूप जास्त वाढतो, म्हणजे ते त्या सायंटिफिक प्रिन्सिपल्सचा वापर करून तिकडे ॲक्सेप्टन्स वाढतो. सो रिसर्च लेवलला आपण काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपले जे ओरिजिनल प्रिन्सिपल्स आहेत ते जर आपण आत्ताच्या लोकांना समजतील अशा सायंटिफिक भाषेत जर करू शकतो तर मला असं वाटतं की हा अवेअरनेस तोच सगळ्यात मोठी टीका होते की ज्या पद्धतीने आपल्याला तो डेटा आणि तो एम्पेरिकल डेटा जो पाहिजे तर तो नाही आहे आयुर्वेदिक किंवा या कुठल्याच पॅथीमध्ये, आणि त्याच्या आधारावरती जास्तीत जास्त तो विरोध केला जातो. WHO मान्यता तर आहे ते आता त्या पद्धतीने ते होतच, पण बहुतांशी युरोपियन देश मात्र या आयुर्वेदिक औषधांना अजूनही बंदी घालतात. त्यात ते तांबा आहे किंवा ते शिसं वापरता किंवा आता अगदी डाबरचं च्यवनप्राश ते सुद्धा अलाउड नाही आहे त्या पद्धतीने. हे तुमचं म्हणणं काय आहे की याची खरंच गरज असते शरीराला? सुवर्णप्राशनाचे काही रांगा असतात, त्याची खरंच गरज असते? म्हणजे आता हे च्यवनप्राश आणि सुवर्णप्राशन यांच्याकडे जर आपण बघितलं तर यामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये एक रसायन औषधी ही एक ते पण आहे ज्यामध्ये आपलं इम्युनिटी बुस्टिंगसाठी काम केलं जातं, आणि ओव्हरऑल एक हेल्थ बिल्डअप सुधारून मग चांगले रिझल्ट्स येण्यासाठी काम केलं जातं. त्यामध्ये ही दोन्ही औषधं आहेत, म्हणजे सुवर्णप्राशन पण असेल आणि च्यवनप्राश पण असेल. ते जर योग्य पद्धतीने जर बनवलेले असतील तर रिझल्ट्स खरंच म्हणजे फंटॅस्टिक येतात, आणि मग त्यामुळे असं वाटतं की ते द्यायला पाहिजे. पण आता म्हणजे USFDAचं जर कन्सर्न बघितलं तर त्यांच्याकडे कसं आहे की मॉडर्न मेडिसिनचं जसं क्लिनिकल ट्रायल असतं, प्रत्येक ड्रग एक टेस्ट केलेलं असतं आणि त्याचं प्रॉपर स्टँडर्डायझेशन होऊनच मग ते मार्केटमध्ये येतं. पण मग त्यांच्या ह्याच्यानुसार जर आपण आयुर्वेदिक औषधांकडे बघायला गेलो तर आयुर्वेदिक औषधाचं क्लिनिकल ट्रायल करणं आपण म्हणजे करू शकतो. खूप लिमिटेशन्स आहेत. एक तर आपल्याकडे मल्टीड्रग फॉर्म्युले असतात, म्हणजे जसं सिंगल ड्रग आयडेंटिफाय करून त्याची क्लिनिकल ट्रायल करून हे
कल्पनाच नाही आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे जेव्हा चिकित्सा दिली जाते तेव्हा ती प्रत्येक व्यक्तीची त्याची प्रकृती, दोष काय म्हणजे कारणं आहेत, हिस्ट्री सगळी घेऊन एक वैयक्तिक चिकित्सा म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड फॉर्म्युला असतो. जसं की मॉडर्न मेडिसिनमध्ये नसतं. मॉडर्न मेडिसिनमध्ये तापाला तर प्रत्येकाला आपण पॅरासिटामॉल देणार आहे. आयुर्वेदामध्ये असं नसतं, वेगवेगळी औषधं असतात त्याच्या ह्याच्यानुसार. तर मग हे क्लिनिकल ट्रायल करणं खूप आवडतं. तो आजीबाईचा बटवा आणि आयुर्वेद यात काय साम्य आणि काय फरक आहे बरं? साम्य असं म्हणता येईल की म्हणजे जे आपले कॉमनली यूज होणारे हर्ब्स जे आहेत तर त्याच्याविषयी एक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी आजीबाईचा बटवा खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता आणि ती आपल्याकडे एक ट्रॅडिशन म्हणून जपली गेलेली होती. पण मग आता असं झालं आहे की त्याचा थोडासा दुरुपयोग दिसून होतो. म्हणजे आता आजीबाईचा बटवा असंच नाही, घराघरात नाही, पण एक न्यूजपेपरमधून किंवा TV चॅनल्समधून जे काही अवेअरनेसच्या नावाखाली पसरवलं होतं त्यामुळे सेल्फ मेडिकेशनचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे फायदा होण्यापेक्षा बऱ्याचदा नुकसान खूप जास्त होतं. कोविडच्या काळात तुम्ही काही मदत केली? ॲक्च्युली सर तेव्हा माझी UPSCची मेन्स होती त्यामुळे मी पूर्ण वेळ त्या अभ्यासात होते. अरे बापरे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक इंटरेस्टला त्या ठिकाणी महत्त्व दिलं आणि राष्ट्र निर्माणामध्ये राष्ट्र जेव्हा गरज होती, आपल्याला नॅशनल इमर्जन्सी होती, तेव्हा तुम्ही त्यात नाही काम केलं. म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं का? सर मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे, मी त्या मोमेंटला नाही कॉन्ट्रीब्यूट करू शकते. म्हणजे मी इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट करत होती, लाईक फॅमिली लेवलला असेल, म्हणजे कम्युनिटी लेवलला असेल, म्हणजे शेजाऱ्यांमध्ये प्रबोधन आणि ह्या गोष्टी किंवा लाईक कोणी पॅनिक करून कॉल केलं तर त्याला अवेअर करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते. पण इमिजिएट गोल माझा मेन्स UPSCचे असल्यामुळे. किती हो कोविड आपल्याकडे 2 वर्ष होता, तुमची मेन्स अशी किती 3 महिने असेल? सर तेव्हा एक्झाम्स खूप लांबल्या होत्या त्यामुळे तो गॅप पिरियड 6 महिने पकडा, 1.5 वर्ष होतच की आपल्याकडे. मग त्या काळात नाही केलं काही तुम्ही? सर नाही म्हणजे ॲक्च्युली बोलवलं नव्हतं कोणी की मॅडम या आता डॉक्टरांची गरज आहे आपल्याला असं? नाही सर. नाही केलं. तुमचे आदर्श कोण आहेत आयुर्वेदामधले? सर मी म्हणजे ज्यांच्याकडे शिकली त्यांचंच नाव घ्यायला मला आवडेल. वेदास कोलटकर म्हणून काय नाव म्हटलं? वेदास कोलटकर. बरं, ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? सर त्यांचं म्हणजे नेत्ररोगामध्ये खूप चांगलं काम आहे. बरेचसे लोक लांबून लांबून त्यांच्याकडे येतात. म्हणजे एका स्पेसिफिक गोष्टीवरती त्यांनी बरंच काम केलं आणि त्यामुळे आता रिझल्ट. वाय DC? पहिला प्रेफरन्स DC का बरं तुमचा? सर म्हणजे मी जे काम केलं त्या पद्धतीचं ॲडव्हान्स हेल्थ केअरमध्ये वगैरे, तर त्यामुळे मला असं की ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला हेल्थसाठी काम करण्यासाठी तिथे जास्त अपॉर्च्युनिटी आहे. कारण DC म्हटल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या पदांवरती म्हणजे गोष्टी होऊ शकतात. सो आपण एक विविध प्रकारे काम करू शकतो आणि एक ओव्हरऑल म्हणजे कॉलेजपासूनच बघितलं तुम्ही कल्चरल सेक्रेटरी वगैरे होती, बरंच एक्स्ट्रा करिक्युलर वगैरे खूप केलं. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काही स्किल्स आहेत ते कुठेतरी तिथे जस्टिस देऊ शकतो. तुम्ही जे सांगितलं की मी आधी वेल्ल्याला काम केलेलं आहे मुलींसाठी किंवा बाहेर हायस्कूलला पण केलेले, तर तिथल्या कामाचं स्वरूप काय होतं तुमच्या? कामाचं स्वरूप कसं होतं की म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला करत होते की कुठल्या NGO? ॲक्च्युली I2I भाऊ ही संस्था आहे, तर त्याच्या मार्फत प्रोजेक्ट्स अप्रूव्ह केले जातात आणि मग त्यांच्याकडूनच फंडिंग वगैरे प्रोजेक्ट ओव्हरऑल सोशल सेक्टरमध्ये प्रोजेक्ट्स असतात. त्याच्यामध्ये आम्ही हेल्थ सेक्टरचा हा एक म्हणजे ॲडोलसंट हेल्थ आणि हायजीन गव्हर्नमेंट स्कीम्समधून असायचं की CSR? म्हणजे ती एक संस्था आहे, प्रायव्हेट संस्था आहे, सो त्यांच्याकडून फंडिंग होते, गव्हर्नमेंटची होती. ओके. तुम्ही तिथे असं ॲज अ व्हॉलंटियर म्हणून जायचे का? म्हणजे ॲज अ व्हॉलंटियर म्हणूनच, आणि तिथे जाऊन म्हणजे केस चेकिंग करणं, ज्या मुलींचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले समजावून घेऊन त्याच्यानंतर त्यांचं प्रायमरी फिजिकल चेकअप. त्याच्यामुळे तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून तिथे चेकअप वगैरे करायचे? म्हणजे प्रायमरी लेवलचं चेकअप. ओके. हां. आणि मग गरज असेल तर त्यांना रेफर करणं जवळजवळ PHCमध्ये RHमध्ये. त्याच्यानंतर एक दुसरा एक मुद्दा होता की एज्युकेशनचा मुद्दा, म्हणजे मुख्यतः 2-3 गोष्टींवरती आम्ही करायचं. म्हणजे हायजीन रिलेटेड गोष्टी, म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड रिलेटेड ज्या काही माहिती नसते किंवा कुठले प्रोडक्ट्स नक्की वापरायचे, कशा प्रकारे वापरायचे याबद्दल. दुसरं होतं की म्हणजे कुपोषणाची जी समस्या आहे ती उद्भवू नये म्हणून आधी काय करते, मग त्यांच्या खाण्याच्या सवयी, कुठल्या गोष्टी म्हणजे स्वस्तात आपल्या रोजच्या आहारामधल्या कुठल्या गोष्टी न्यूट्रिशियस मुलींना जातात, जसं की आता गूळ शेंगदाणे असेल, म्हणजे हा ड्रायफ्रुट्सला अल्टरनेटिव्ह असू शकतो. मग ह्या गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्यामध्ये म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं, त्यांचे काही हे पण असेल.
म्हणजे आता ग्रामीण भागात दूध आणि दही, दूध, तूप हे खूप अवेलेबल असतं, जे की खूप न्यूट्रिशियस आहे आणि कुठेतरी ॲक्सेप्टन्स नसतो मुलींकडून, एक फास्ट फूडकडे असतो. मग ओव्हरऑल एक अवेअरनेस लेवलला काम केलं. आणि तिसरं हे की आम्ही चौथं की आम्ही पुढचे त्यांच्याकडे काय ऑप्शन्स असू शकतील, म्हणजे स्पर्धा परीक्षा कशा स्वरूपात होतात किंवा म्हणजे ते जे काही स्कॉलरशिप एक्झाम्स वगैरे द्यायचे, तर त्याच्यासाठी आम्ही थोडंसं गाईड करायचो. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही रविवारी त्यांचे क्लासेस वगैरे घ्यायचो, त्यांना एक बेसिक गोष्ट शिकवून म्हणजे स्कॉलरशिपसाठी वगैरे. आता याला जोडून एक प्रश्न विचारते की मग नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. मग अशा तुम्हाला सरांनी विचारलं की तुम्ही डॉक्टर आहात आयुर्वेदमध्ये, तर तुम्ही मेडिकल सर्व्हिसेसमध्ये पण खूप चांगली सेवा देऊ शकला असता, पण तरी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे. आणि मग त्याचं उत्तर तुम्ही दिलं होतं की म्हणजे मला स्कीम्स ज्या आहेत त्या मला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील. मग आता कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत ज्या या मुलींसाठी आहेत, जसं आता तुम्ही मासिक पाळीचं सांगितलं, त्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची एक साठी कुठली योजना आहे जे आपलं केंद्र सरकार राज्य सरकार राबवते, किंवा किशोरवयीन मुलींसाठी अजून कुठल्या योजना आहेत ज्या आता सध्या सुरू आहेत? ओके मॅडम, मुख्यतः आपल्याकडे राजीव गांधी किशोरी सबलीकरण हा प्रोग्राम होता आणि त्याचं आता सबला नाव झालेलं आहे. हा प्रोग्राम जो आहे तो दोन्ही लेवलवर काम करतो, म्हणजे न्यूट्रिशनसाठी पण काम करतो आणि स्किल बिल्डिंग, व्होकेशनल स्किल्स देणं ह्याच्यासाठी काम करतो. आणि फक्त न्यूट्रिशन जर बघितलं तर आपल्याकडे जी ICDS योजना आहे त्याच्या अंतर्गत ॲडोलसंट एज ग्रुपसाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. त्यांना म्हणजे जर 10वीपर्यंतच्या मुली असतील तर स्कूलमध्ये इंटेकच्या अंतर्गत हे दिलं जातं, आणि जर शाळा सोडलेल्या असतील किंवा 10वीच्या पुढच्या असतील तर त्यांना टेक होम रेशन या पद्धतीने आहार पुरवला जातो. तर ही एक न्यूट्रिशनसाठी काम करणारी स्कीम आहे. आणि सॅनिटरी हेल्थसाठी म्हणजे सॅनिटरी केअरसाठी आपल्याकडे अस्मिता नावाची योजना आहे. तर त्याद्वारे सॅनिटरी नॅपकिन्स हे कमीत कमी पैशात पुरवले जातात ग्रामीण भागामध्ये, म्हणजे नॉमिनल रेट्सला लाईक ₹5 पर पॅड असं अशा पद्धतीने दिलं जातं. फक्त त्यांना म्हणजे त्याच्यासाठीचा बाकीचा खर्च गव्हर्नमेंट देतो. स्त्री स्वाभिमान योजनेबद्दल काय माहिती आहे? जी दिल्लीला ज्या स्पर्धा होत्या आपल्या तिथल्या ग्राउंडवरती पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं होतं 2017मध्ये दिल्लीला. तुम्ही एक आता महिला ऑफिसर होणार आहात, तर तुमचं काम करण्याचं म्हणजे मोठं काय आहे की पुढे जाऊन की महिला ऑफिसर म्हणून मी काय काय करेन, किंवा तुम्ही काय ठरवलंय? मला असं वाटतं की म्हणजे मी ज्या ठिकाणी जाईल तर तिथला पहिले आढावा घेऊन त्या गोष्टी म्हणजे प्रायोरिटी सेट करणं हे एक माझ्या डोक्यात असेल. पण जर मला एक जसं रँडमली विचारलं की काय तुझी प्रायोरिटी असेल, तर म्हणजे मी हेल्थ बॅकग्राऊंड असल्यामुळे पण आणि म्हणजे कुपोषणामध्ये काम केलेलं असल्यामुळे पण त्यामुळे हेल्थ ही माझी पहिली प्रायोरिटी असेल, म्हणजे ओव्हरऑल एक हेल्थ सुधारणं. कारण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात पण आणि अर्बन भागात पण जर जवळ 50% ॲनिमियाचे रेट्स, सो इट इज म्हणजे डिझास्टर्स. त्याच्यावर काम करणं मला आवडेल. आता तुम्ही जे म्हणताय की मी हेल्थवरती जास्त काम करेल, पण एक अशी आपल्याकडे शोकांतिक आहे की आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकूण बजेटच्या फक्त 1.5% एज्युकेशन आणि हेल्थवरती खर्च करते. ते किती म्हणजे तिथं तुमचा जो जिल्हा आता तुमच्याकडे असेल मग तिथपर्यंत ते सगळं कसं पोहोचेल, म्हणजे कसं तुम्ही ते करणार? ॲक्च्युली हा मुद्दा खरंच बरोबर आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे सरकार वेगवेगळा प्रयत्न पण सुरू आहे की आपले रिसोर्सेस वाढवावे. पण बऱ्याचदा असं असतं ना की म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये काही लॅकिंग असतं, म्हणजे जो फंड आहे तो बऱ्याचदा सफिशियंट असतो पण आपण त्याच्याकडे तेवढं ॲक्टिव्हली बघत नाही. जसं आपल्याकडे जो फंड येतो तो प्रत्येक स्कीमसाठी असा डिवाईड होऊन येतो. जर म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने ठरवलं तर त्याला ते डिस्क्रिप्शन असते की तो ते सगळे क्लब करून एका स्पेसिफिक गोष्टीसाठी मोठं काम करतो. म्हणजे मला इथे एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. डॉक्टर अय्याज सांबोळी म्हणून IAS आहेत, बिजापूर छत्तीसगडमध्ये त्यांची जेव्हा पोस्टिंग होती तेव्हा तिथे त्यांनी बघितलं तर हॉस्पिटल म्हणजे खूप वाईट पद्धतीने रन होत होतं, म्हणजे इव्हन डॉक्टर्स नसणं, बेसिक सुविधा नसणं. तर त्यांनी म्हणजे तो एक लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम एरिया आहे तर त्याच्यासाठी सेंटरकडून एक फंड येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणजे हेल्थ स्कीम स्टँडर्डचे जे फंड्स असतात ते फंड्स त्यांनी एकत्र केले. ॲडिशनल त्यांनी CSR फंड्स आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यांनी आता म्हणजे सुसज्ज असं एक बिजापूरला मोठं हॉस्पिटल उभारलं. तर त्याच्यासाठी मग त्यांनी चांगले डॉक्टर्स बाहेरून महाराष्ट्रातून बाकीच्या स्टेट्समधून त्यांनी आउटसोर्स केले आणि तिथे त्यांच्यासाठी म्हणजे ते चांगले कसे म्हणजे
टिकून राहिलेलं आहे, जसं की काही इन्सेंटिव्ह येईल. तर मला असं वाटतं की आपण जर ठरवलं तर आपण काम करू शकतो. आणि सिमिलर काम राजेंद्र भारूड सरांनी पण केलं होतं. म्हणजे ऑक्सिजन प्लांट उभारणं ही खरंच एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. आणि कोविड काळ असा होता की तेव्हा आपण सेंटरकडे म्हणजे फंडसाठी मागणी पण करू शकतो. म्हणजे जो काही फंड आहे तो जर आपण एक लाईक इनोव्हेटिव्ह वेने किंवा एक थोडीशी परिस्थिती बघून एका ठिकाणी जर आपण कॉन्व्हर्ट करू शकतो किंवा आपल्याकडे स्कीम्सचं कॉन्व्हर्जन्स होतं आता, म्हणजे सेंटरकडूनच या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट झाला आणि आपल्या स्कीम्स बऱ्यापैकी कॉन्व्हर्ट होत आहेत. तर अशा पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की आहे त्या फंडमध्ये पण आपण चांगलं काम करू शकतो. मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजन यामध्ये काय फरक आहे? आणि आता जे तुम्ही आता जे सांगितलं की भारूड सरांचं उदाहरण किंवा अजून अशी बरीच उदाहरणं, कारण त्यावेळी शासनाने सांगितलं होतं की तुम्ही कारखान्यावरतीच ऑक्सिजन प्लांट तयार करा आणि तिथे ऑक्सिजन बनवा. आणि ते ऑक्सिजन पेशंटला दिल्यामुळे म्युकरमायकोसिस सारखे बरेच आजार, परत कोविडपेक्षा अजून भयानक आजार लोकांमध्ये निर्माण झाले. मग हे किती योग्य आहे आणि ह्या दोन्हीतला फरक काय आहे नेमका, मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजन? मॅम फॅक्च्युअल डिफरन्स तुम्हाला माहिती आहे मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा. म्हणजे म्युकरमायकोसिस बद्दल तर त्यात असं होतं की हायजीन ओव्हरऑल जी असते हॉस्पिटल्समध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी लिमिटेशन असल्यामुळे त्याचा स्प्रेड झाला होता. तर ते म्हणजे कारण होतं रादर दॅन ऑक्सिजन. आणि दुसरं एक असं की ऑक्सिजन जेव्हा आपण देतो तर बऱ्याचदा असं व्हायचं की ऑक्सिजन म्हणजे कमतरता असल्यामुळे किंवा पेशंट सिव्हिअर केसमध्ये येतात, ती एक दुसरी गोष्ट. त्यामुळे असं व्हायचं की सिव्हिअर केसमध्ये गेल्यानंतर आपण ऑक्सिजन सप्लाय करतो तर तेव्हा कसं असतं की नीड बॉडीची खूप जास्त असते आणि तेवढा पुरवठा होत नव्हता आणि रिकव्हरीचे चान्सेस पण कमी असतात. पण त्याचऐवजी जर आपण म्हणजे जेव्हा मॉडरेट स्टेजला व्यक्ती असतो तेव्हा जर त्याला ऑक्सिजन सप्लाय सुरू केलं तर त्याची नीड खूप कमी असते आणि रिकव्हरी खूप बेटर असते. म्हणजे जर पर्सेंटेजमध्ये कम्पेअर करायचं असेल 90% ऑक्सिजन लागतो जेव्हा तुम्ही सिव्हिअर केसमध्ये जर ऑक्सिजन सप्लाय सुरू केलं. वेळेस तुम्ही जर अगोदरच्या स्टेजला ऑक्सिजन देणार असाल 30-40% ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन असून पण ती व्यक्ती फटाफट रिकवर करते आणि जातच नाही पुढच्या स्टेजमध्ये. तर या गोष्टीसाठी फक्त मग ते सगळ्या गोष्टी असणं, इन्स्ट्रुमेंटेशन्स असणं, अवेलेबिलिटी असणं आणि ते म्हणजे अगेन डॉक्टरचं एक्सपर्टाईज. तर इथे कुठेतरी आपण कमी पडत होतो आणि त्यामुळे ते त्या केसेस वाढल्या. मला असं वाटतं की ऑक्सिजनमुळे म्हणजे मी तरी तुम्हाला हेल्थ सेक्टरमध्ये काम करायची खूप आवडेल. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की ग्रॅज्युएशन झालं तर मी प्रॅक्टिस करावी आयुर्वेदामध्ये? राईट मॅम, ॲक्च्युली म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पण मी बरेच दिवस आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये म्हणजे शिकण्यासाठी म्हणून जात होते. म्हणजे मी डायरेक्ट प्रॅक्टिसच नाही केलं तरी हेल्थ सेक्टरसाठी मी काहीतरी काम करत होते, जसं बिल्डरचं काम. ते पण मी म्हणजे प्रिपरेशनच्या काळातच मी चालू ठेवलेलं आहे. मी ॲक्च्युअल प्रॅक्टिस नाही केली पण मी म्हणजे कुठेतरी माझं कनेक्ट अजूनही सोडलेलं नाही. 17 पासून तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यास करते? हां, ओके. आता तुमच्यातल्या काही क्वालिटीज सांगा की मी ऑफिसर झाल्यानंतर म्हणजे मी हे करू शकते सगळ्या गोष्टी. आता तुम्ही जो फर्स्ट प्रयत्न दिले डेप्टी कलेक्टरचा, आता डेप्टी कलेक्टरला खूप कामं असतात. तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल त्यावेळेस फक्त तुमच्याकडे हेल्थ हा एक मुद्दा नसेल, इव्हन तुम्हाला अन्न पुरवठ्यापासून अजून वेगवेगळे खूप चार्जेस तुम्हाला असतील. एका डेप्टी कलेक्टरला बरेच चार्जेस असतील. मग तुम्ही ह्या सगळ्यांना कसा न्याय द्याल, म्हणजे कसं करायचं मॅनेज? तुमच्यातल्या क्वालिटीज काय आहेत क्लास 1 ऑफिसर डेप्टी कलेक्टर? मला असं वाटतं की म्हणजे एक पेशंटची ऐकून घेणं, लर्नॅबिलिटी आणि पेशन्स हे जे असतं ते माझ्याकडे आहे. बिईंग अ डॉक्टर ती एक नॅचरल क्वालिटी डेव्हलप झालेली असते. आणि दुसरं असं की माझं म्हणजे कोऑर्डिनेशन नॅचरली खूप चांगलं आहे. मला असं वाटतं की म्हणजे मी आतापर्यंत जे काही काम केलं ते वेगवेगळ्या सेक्टरसोबत जोडून गेलं. म्हणजे लाईक त्या इन्स्टिट्यूशनमध्ये वगैरे काम करताना किंवा गावात ॲक्च्युअल काम करताना तिथल्या महिला सदस्यांसोबत, ग्रामपंचायतीसोबत, तिथल्या लिडर्ससोबत, PHC सोबत कनेक्ट करणं, कोऑर्डिनेशन माझं चांगलं म्हणजे किंवा जमतं मला त्याचं. आता आपल्याकडे महाराष्ट्राला म्हणजे अजूनपर्यंत ही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. म्हणजे या गोष्टीचं मला असं वाईट वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं की अजून पण आपल्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का नाही? म्हणजे मुख्यमंत्री पदापर्यंतचा जो प्रवास असतो तो म्हणजे खरंच डिफिकल्ट असतो आणि प्रत्येक लेवलला तुम्ही पॉलिटिकली स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत जाता येत. आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर निवडणूक लढवणं म्हणजे मिनिस्टर होणं हे एक कुठेतरी म्हणजे फायनान्शियल तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असणं हे पण एक भाग झाला.
त्यामुळे हे ॲक्च्युअल लिमिटेशन्स आहेत. पण मला असं वाटतं की आता जर आपण एक ओव्हरऑल पिक्चर बघितलं तर आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे महिला सरपंचाचं प्रमाण खूप वाढतं, म्हणजे जवळजवळ 50% पुढे ते गेलेलं आहे. सो मला असं वाटतं की आपण एक चांगल्या दिशेने प्रवास करतो. आणि आता जेव्हा म्हणजे 33% आरक्षण आपण लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये देतो, तर मला असं वाटतं की नक्कीच एक पुढच्या भविष्यात आपण एक्सपेक्ट करू शकतो की असतील मुख्यमंत्री. आता जी नारी शक्ती तुम्ही सांगितलं विधेयक, त्याबद्दल थोडंसं काही डिटेल का करावं लागलं? म्हणजे ओव्हरऑल एक हिस्ट्री जर बघितली तर म्हणजे खूप डिमांड आधीपासून आहे, पण एक म्हणजे ते कुठेतरी इम्प्लिमेंटेशन लेवलपर्यंत जात नव्हतं किंवा म्हणजे पास होणं आणि बिलचं ॲक्टमध्ये रूपांतर होणं यामध्ये कुठेतरी हडबड होते. पण आता म्हणजे ते पास झालेलं आहे. कधी पास झालं? शिल्लक मी वाचलीच तारीख, पण आता आता जे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा सहभाग वाढतोय 50% पेक्षा जास्त वगैरे. आताच परवाच इलेक्शन झालं बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीचं, सगळीकडे महिलाच आहेत. तिकीट मिळतं आरक्षणामुळे, त्यामुळे पण महिला निर्णय प्रक्रियेमध्ये येत नाहीत. त्याचं कारण काय असेल? मग तुम्ही आता जेव्हा तिथं तुम्हाला ते व्हिडिओचं पण दिले ना, व्हिडिओचं कंप्लेंट पण दिलेलं आहे, आता म्हणजे का असं होतं की फक्त महिलांची नावं आहेत आणि तरी पण त्या निर्णय प्रक्रियेत येत नाहीत, गावच्या कारभारात येत नाही? तुम्ही तिथं गेल्यानंतर काय बदल कराल? म्हणजे तो प्रॉब्लेम बघितला तर ते आहे की म्हणजे ती एक बॅकवर्डनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा एक आपल्याकडे अजूनही दुय्यम दर्जा दिला जातो आणि त्यामुळे मग फिमेल पुढे येत नाहीत. म्हणजे आता आम्ही ग्रामसभामध्ये वगैरे महिलांनी येणं कंपल्सरी असतं 26 जानेवारी निकाल वापरतो, तर त्या आदल्या दिवशी त्यांनी किती कन्व्हिन्स केलं तरी ते यायचंच नाही ग्रामसभेत. काय मग ते असतं की एक म्हणजे पॅट्रियार्कल माइंडसेटमुळे त्यांना कधी यूज दिलेलं नसतं. त्यांच्यासाठी ते एक खूप ह्याचं काम असतं की कसं यायचं, कसं बोलायचं. त्यांच्याकडे खूप एक म्हणजे बुजलेपणा असतो, तर तिथे अवेअरनेस जागृत करण्याचे काम करायला लागेल. आणि ते होतं पण म्हणजे क्रांतीज्योती उपक्रम वगैरे असेल, किंवा आता महिला कमिशनचं जे आहे तर त्यांनी पण द चेंज मेकर म्हणून हे आपल्याकडे काम सुरू आहे आणि तसं बदल होतोय. पण म्हणजे ही अशी सिच्युएशन आहे की एका दिवसात चेंज होईल असं. म्हणजे आपल्याकडे सरपंचपती सरपंच पिता हे प्रमाण आहे अजून पण म्हणजे बघण्यासारखं आहे, आणि ते मी स्वतः बघितलेलं पण आहे गावामध्ये फिरताना वगैरे. तर मग पण ते हळूहळू चेंज होतं. म्हणजे आता गव्हर्नमेंटने काही काही गोष्टी आणल्या आहेत त्याच्यासाठी स्पेसिफिकली, जसं मिटिंग्स असतील, कार्यालयीन मिटिंग्स असतील, तर त्याला कंपल्सरी त्या महिलेलाच हजर राहायला लागतं, तिचे कोणी रिलेटिव्स हजर राहू शकत नाही. मग कुठेतरी मला असं वाटतं की आणि दुसरं त्याच्यातलं लिमिटेशन एक आहे की आपल्याकडे रोटेशन पद्धतीने आरक्षण असतं. म्हणजे एकदा मी सरपंच झाली सपोज, दुसऱ्या वर्षी कोणीतरी दुसरा होणार असतो. सो मी जरी काहीतरी स्किल्स शिकली तर ते मी दुसऱ्या वर्षी कंटिन्यू नाही होत माझे. मी एकदा प्रोसेसमधून बाहेर पडले की परत मग ते हे निघून जातं आणि ती कन्सिस्टन्सी मेंटेन नाही होत. तर ह्या 2-3 गोष्टींवर जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की नक्कीच ते तुमचं राजकारणातलं महिला नेतृत्व म्हणजे आवडतं कोण? आवडतं महिला नेतृत्व खूप ऍक्टिव्हली असं फॉलो करत नाही. नाही, ठीक आहे ना, आधीचं असेल तरी चालेल, सांगितलं तरी चालेल. म्हणजे ज्यांना तुम्ही एक आदर्श मानता आणि असं वाटतं तुम्हाला महिला नेतृत्व सारखं महिला नेतृत्व तयार असायला आपल्या देशात, अशी एखादी तुम्ही परिस्थिती? आपण म्हणजे इंदिरा गांधींचं नाव तुम्ही त्यांची बायोग्राफी वाचली का? हो, मी वाचली, पण म्हणजे शाळेत असताना वाचली. पण ओव्हरऑल एक प्रवासात होतो. बाकी फ्युचर डिटेल्स आता मी विसरले. चालेल, विश यू ऑल द बेस्ट. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.